अपूर्व रंग, मनातलं मनापासून. लेखिका अपूर्वा वाणी. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. काल परवापासून सारखं हे गाणं मनात रुंजी घालतंय. माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे. खरंय, परवापासून दोन्ही आजी आजोबा दादा या सगळ्यांची सारखी आठवण येते हो. परवा काकू गेल्या तर त्यावेळी तिथे जमलेल्या गोतावळ्यात त्यांच्याविषयी अनेक जण बोलत होते. त्यांचा नीटनेटकेपणा, संबंध जपण्याची कला, सुगरण होत्या वगैरे वगैरे. अजून बरंच काही बोलत होती लोक. जुन्या जाणत्या माणसांच्या सवयी यावरही काही जण बोलताना दिसले आणि लक्षात आलं, जितका जिव्हाळा आपुलकी या जुन्या नात्यांमध्ये होती ना, ती हल्ली कमी कमी होतीये का? लहानपणी शाळेतून घरी येताच आमची ताई आली, घरी आली असे दादांचे बोल कानावर पडायचे. त्या वाक्यातलं प्रेम, त्याची जाणीव आज सारखी होती. लग्नानंतर जोडीने आजी आजोबांना भेटायला जाणार होतो आणि हा निरोप कळताच आजीने शिरा भाजायला घेतला. त्या कृतीत प्रेम दिसलं. शाळेच्या मधल्या सुट्टीत मैत्रिणींसह जवळच असलेल्या आजीच्या घरी गेल्यावर मामाने चटकन हातावर ठेवलेला खाऊ आजही आठवतोय. लहानपणी आजी आजोबांबरोबर फिरायला जाताना त्यांचा हात कोणी धरायचा यावरून होणारी आमच्या भावंडांची भांडणं आज सगळंच आठवतंय. काकू आणि आजी दोघीही छान मैत्रिणी. रोज संध्याकाळी एकमेकींना भेटायच्या. नाही जमलं भेटायला तर विचारपूस करायच्या. परवा आजीची खूप आठवण येत होती. आपलं कोणालाही करावं लागू नये म्हणून शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न करणारी माझी आजी शेवटच्या 10-15 दिवसांमध्ये जरा परावलंबी झाली. तिची हतबलता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. किती करतेस ग, असं म्हणून हळूच गालावरून फिरवलेला तिचा हात, चेहऱ्यावरचं हसू केविलवाणी पुन्हा पुन्हा आठवतंय. हा भूतकाळ आज सारखा आठवतोय माहिती नाही का? पण आजी आजोबा दादा मामा ही हरवलेली माणसं आणि त्यांनी केलेल्या प्रेमामुळे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजही ती तितकीच स्मरणात आहेत आणि कायम राहतील. म्हणूनच म्हटलंय ना, माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे, सावल्या उरतात मागे.